पाकिस्तानातल्या अल्पसंख्याक समुदायामधल्या महिला आणि मुलींना लक्ष्य करून होणारं सततचं आणि मोठ्या प्रमाणातलं अपहरण तसंच सक्तीचं धर्मांतर आणि विवाह याबद्दल संयुक्त राष्ट्रांच्या तज्ज्ञांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे। 2025मध्ये पाकिस्तानात विवाहाद्वारे सक्तीच्या धर्मांतरानं प्रभावित झालेल्या महिला आणि मुलींपैकी सुमारे 75% हिंदू होत्या तर 25% ख्रिश्चन होत्या असं तज्ज्ञांनी नमूद केलं आहे। शिक्षेची भीती नसल्यामुळे पाकिस्तानात निर्माण झालेलं वातावरण या अविरत चालणाऱ्या प्रथेला खतपाणी घालणार आहे असं या तज्ज्ञांनी नमूद केलं आहे। जवळपास 8% घटना पाकिस्तानच्या सिंध प्रांतात घडल्या असून त्यात 14 ते 18 वयोगटातील मुलींना विशेषतः लक्ष्य केलं जात आहे। तज्ज्ञांच्या मते गरिबी आणि उपेक्षितपणाचा सामना करणाऱ्या महिला आणि मुलींना अधिक धोक्यांचा सामना करावा लागतोय आणि त्यांना अनेकदा शारीरिक आणि लैंगिक अत्याचार, शोषण, सामाजिक कलंक आणि गंभीर मानसिक आघाताला सामोरं जावं लागतं। तज्ज्ञांनी अनेक संयुक्त राष्ट्र करार संस्थांच्या शिफारशींना दुजोरा दिला असून सर्व आरोपांची निष्पक्षपणे आणि प्रभावीपणे त्वरित चौकशी करण्याचं तसंच गुन्हेगारांना जबाबदार धरलं जाईल याची खात्री करण्याचं आवाहन केलं आहे।